अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजपासून मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे। आता या मार्गशीर्ष महिन्यामध्ये इतक्या छान छान सेवा सांगितलेल्या आहेत की आपण प्रत्येक जण त्या सेवेमध्ये लागलेलो आहे। म्हणजेच काय बघा, मार्गशीर्ष महिना म्हणजे सर्वप्रथम मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत आपण सगळे करत असतो। आता हे मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत कसे करायचे, कोणी करायचे, कसे करायचे, हे संपूर्ण माहिती ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड आहे, तर नक्की बघा। त्याच सोबत मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण स्वामी चरित्र सारामृताचे पारायण देखील करत आहोत, कारण दत्त जयंती सप्ताह आहे आणि 15 तारखेला दत्त जयंती आहे। त्यासाठी आपल्यापैकी बरेच जण स्वामी चरित्र सारामृताची देखील सेवा, या ग्रंथाची सेवा म्हणजे स्वामींची सेवा आपण करत आहोत। कोणी कोणी स्वामी चरित्र सारामृताचं पठण करत आहे, कोणी तारक मंत्राचं, तर कोणी 11 माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत आहेत। आता ही सेवा आपण संकल्प युक्त करत आहोत। त्याचसोबत कोणी कोणी संकल्प न करता देखील या सेवा करत आहेत। त्याचसोबत दत्त सप्ताह आहे आणि आपण सगळे पारायणाला देखील बसणार आहोत। आता एवढ्या सेवा आपण मार्गशीर्ष महिन्यात करत आहोत, कारण की का तर श्रावण महिन्याला आपण जेवढं महत्त्व देतो तेवढंच महत्त्व या मार्गशीर्ष महिन्यामध्ये देखील आपल्याला, या मार्गशीर्ष महिन्याला आपण हे महत्त्व देत असतो, कारण की मार्गशीर्ष महिन्यामध्ये इतक्या छान छान सेवा करायला आपल्याला मिळत असतात। हा संपूर्ण महिना सेवेमध्येच आपल्याला घालवायचा असतो। आता बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये एवढ्या सेवा करून बरेच जण सत्यनारायण देखील करत असतात। मग हे सत्यनारायण 5, 7, 9, 11, 21, 108, 51 तुम्हाला जेवढे हवे तेवढे सत्यनारायण तुम्ही या महिन्यामध्ये करत असतात। आता एवढ्या सेवा करून मग या सेवेला वेळ मिळेल का? तर बघा, आपण जर ठरवलं तर अनेक सेवा करत असतो, परंतु एवढा वेळ आपल्याला मिळत नाही। म्हणून काय करावं, तर या ठिकाणी तुम्ही जर स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करत असाल तर 15 तारखेला दत्त जयंती आहे, मग त्यानंतर सुद्धा तुम्ही ही सेवा केली तरीही चालणार आहे। आणि ज्यांना जमत नाही त्यांनी अगदी या महिन्यामध्ये केव्हाही एक वेळा जरी तुम्ही सत्यनारायण केलं ना तरी सुद्धा चालणार आहे। याची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्या मनामध्ये कोणतीच अडचण राहणार नाही। आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये या सगळ्या सेवा आपण करत आहोत, मग ही सेवा करताना सुरुवात कशी करायची किंवा कोणी करायची हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, या ठिकाणी एवढ्या सेवा करत आहोत म्हणून सुरुवात जर तुम्हाला करायची असेल तर आणि तुम्हाला जमत असेल तर तुम्ही अगदी आजपासून देखील सुरुवात करू शकता, उद्यापासून देखील करू शकता। परंतु जर तुम्हाला वेळ नसेल मिळत तर तुम्ही 15 तारखेनंतर सुद्धा या सेवेला सुरुवात करू शकता। अगदी मग तुम्ही 5 सत्यनारायण करू शकतात, 7 करू शकतात, 9 जसे तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही कंटिन्यू करू शकतात। आता कोणी कोणी इथून मार्गशीर्ष महिन्यातून सुरुवात झाल्यापासून पुढे 108 सत्यनारायण करत असतात। मग 108 सत्यनारायण करताना मध्ये गॅप पडत नाही का? तर अर्थातच महिला असेल तर तिला मासिक पाळीचे 4 ते 5 दिवस सोडून द्यावे लागतात। मग ते 5 दिवस स्किप करून तुम्ही पुन्हा या व्रताला सुरुवात करू शकतात। आता संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगतच आहे। तर सर्वप्रथम बघा, ही सेवा कोणी करावी, तर आपल्या घरातील कोणीही, पुरुष महिला कोणीही ही सत्यनारायणाचं व्रत करू शकतात। आता कसे करायचे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे। समजा तुम्ही आज सत्यनारायणाची किंवा उद्या सत्यनारायणाच्या सेवेला सुरुवात केली, केव्हाही करा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही केव्हाही सुरुवात करू शकता। अगदी तुमच्या मनाप्रमाणे जेव्हा तुम्हाला सुरुवात करायची आहे त्यावेळेस तुम्ही सुरुवात करू शकतात। आता कसं करणार, तर या ठिकाणी बघा, आज किंवा उद्या समजा केव्हाही तुम्ही सुरुवात केल्यानंतर जी मांडणी आपण दर महिन्याच्या पौर्णिमेला आपण मांडणी केली की दुसऱ्या दिवशी उचलून घेत असतो, या ठिकाणी तसं तुम्हाला करायचं नाही। एकदा तुम्ही मांडणी केली की ती तुम्हाला तुमचे किती सत्यनारायण तुम्हाला करायचे, 5, 7, 9 यापैकी तुम्हाला किती करायचे आहेत तेवढे दिवस तुम्ही ती मांडणी तशीच ठेवायची आहे। आता या ठिकाणी सर्वप्रथम मांडणी कशी करायची हे जर तुम्हाला माहित नसेल तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड आहे, नक्की बघा। तरीही तोंडी तुम्हाला सांगते, एक चौरंग घ्यायचा आहे। मांडणी करण्यापूर्वी खालची फरची स्वच्छ पुसून घेतलेली पाहिजे, त्याच्यावर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे रांगोळीने आणि मग चौरंग ठेवायचा आहे। चौरंग ठेवल्यानंतर चौरंगाच्या चारी बाजूनी आंब्याचे डहाळे लावून द्या आणि त्या चौरंगावर एक सफेद वस्त्र घ्यायचं आहे तुम्हाला। तुम्ही साधा ब्लाउज पीस किंवा कोणतेही नवीन सफेद वस्त्र घ्यायचे आहे
आता या सत्यनारायणाला आपण सफेद वस्त्र वापरत असतो। आता या ठिकाणी बघा, हे वस्त्र ठेवल्यानंतर मध्यभागी तुम्हाला गहू ठेवायचे आहेत। जशी मांडणी मी स्क्रीनवर तुम्हाला दाखवलेली आहे त्या पद्धतीने गहू ठेवून घ्यायचे आहेत। गव्हामध्ये तुम्हाला एक तांब्या म्हणजे तो कलश तुम्हाला घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये 1 रुपया सुपारी टाकायची आहे, त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि आंब्याचे पानं 5 पानं तुम्हाला ठेवायचे आहे। 5 प्रकारची भेटली तरी चालेल किंवा आंब्याचे 5 पानं किंवा खाऊचे 5 पानं तुम्ही ठेवले तरीही चालणार आहे। त्याच्यावरती तुम्हाला तांदळाने भरलेला तांब्याचं छोटंसं ताट ठेवायचं आहे। तांब्याचं नसेल तर तुमच्या घरातली कोणतीही डिश ठेवली तरी चालेल आणि त्याच्यावर आपल्याला बाळकृष्णांना ठेवायचं आहे आणि या चौरंगावर तुमच्याकडे सत्यनारायणाचा जो फोटो असेल तो तुम्ही त्या ठिकाणी ठेवून घ्यायचा आहे। आता अशा प्रकारची मांडणी तुम्हाला करायची आहे। 3 सुपाऱ्या घ्यायच्या आहे। 3 सुपाऱ्या तुम्हाला, पहिली सुपारी गणपतीची, दुसरी आहे कुलदेवतेची आणि तिसरी आहे वरुण देवतेची। अशा 3 सुपाऱ्या तुम्हाला मांडून घ्यायच्या आहे आणि त्याच्या पुढे बघा, तुम्हाला नंतर पूजा सुरू झाल्यानंतर तुम्हाला ह्या खडीसाखरेच्या वाट्या ठेवायच्या आहे। त्याच्यानंतर शिऱ्याचा प्रसाद करायचा आहे, दिवा, धूप, अशा प्रकारे तुम्हाला छोटीशी मांडणी करायची आहे। खूप अवघड नाही आणि तुमच्या घरात जे फळ असेल ते फळ तुम्हाला ठेवायचं आहे। फळ ठेवण्यामागे काय कारण आहे की आपण फळ ठेवलं तर आपल्यालाही तशाच पद्धतीचं सगळ्या कार्यामध्ये आपल्याला यश मिळतं, म्हणजेच काय, आपल्याला फळ मिळतं, या सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं। अशा पद्धतीची मांडणी तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर सत्यनारायणाचा जी कथा किंवा जी पूजा आपल्याला करायची आहे, सत्यनारायण व्रताचं एक ग्रंथ आपल्याला मिळतो, तो ग्रंथ आपल्याला या ठिकाणी आणायचा आहे। आता तो ग्रंथ तुम्हाला कुठेही ज्या ठिकाणी पूजेचं सामान मिळतं किंवा केंद्राच्या सेवेसाठी ज्या ठिकाणी एक छोटंसं असं दुकान असतं जिथे सगळ्या वस्तू मिळतात किंवा तुम्हाला केंद्रात देखील ती सत्यनारायण पूजाविधी असं सांगितलेलं आहे त्या ग्रंथाचं नाव, ते तुम्ही आणू शकतात। आता या ठिकाणी अशा प्रकारची मांडणी करायची आहे आणि ग्रंथ मी तुम्हाला सांगितला तो घेऊन यायचा आहे। आता पूजा कशी करणार तर बघा, या ठिकाणी अशी मांडणी केल्यानंतर त्या ग्रंथामध्ये पहिल्या पानावर मांडणी देखील दिलेली आहे जशी मी तुम्हाला सांगितली। त्याच्यानंतर दुसऱ्या पानावर तुम्हाला पंचोपचार पूजा विधी सांगितलेला आहे। पहिली जी सुपारी आहे गणपतीची त्याची पंचोपचार पूजा करायची आणि खडीसाखरेचा प्रसाद ठेवायचा। नंतर दुसरी आहे कुलदेवतेची, त्याची देखील पंचोपचार पूजा आहे आणि त्यानंतर तिसरा आहे वरुण देवतेची, त्याची देखील पंचोपचार पूजा आहे आणि तुम्हाला नैवेद्य त्या ठिकाणी ठेवायचा आहे खडीसाखरेचा। त्यानंतर बाळकृष्णाची पंचोपचार पूजा आहे आणि मग शिऱ्याचा प्रसाद ठेवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला अध्याय दिलेला आहे, ते अध्याय तुम्हाला संपूर्ण अध्याय या ठिकाणी पठण करायचे आहे। यामध्ये फक्त 5 अध्याय दिलेले आहे, ते 5 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत। आता या ठिकाणी बघा, इथे तुम्हाला शिऱ्याचा प्रसाद कंटिन्यू रोज बनवायचा आहे। अगदी थोडा एक वाटी, छोटीशी एक वाटी बनवायची आहे, कारण रोजच बनवायचा आहे आणि रोज खायचा आहे, म्हणून तुम्हाला छोटीशी वाटी शिऱ्याचा प्रसाद करायचा आहे। आता या ठिकाणी दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मांडणी तुम्हाला पूजा करायची आहे तर या ठिकाणी फक्त तुम्हाला शिऱ्याचा प्रसाद नवीन बनवायचा आहे, बाकी मांडणी तशीच ठेवायची आहे। ती फुलं काढून घ्यायची आहे आणि नवीन फुलं तुम्हाला वाहायची आहेत। तर अशा प्रकारे तुम्हाला रोज या ठिकाणी पूजा करायची आहे। त्यानंतर ते अध्याय वाचायचे आहे आणि शेवटी तुम्हाला सत्यनारायणाची आरती करायची आहे। संध्याकाळी जे काही तुम्ही घरामध्ये बनवणार आहे साधं सिंपल जेवण, त्याचा नैवेद्य तुम्हाला सत्यनारायण भगवानांना ठेवायचं आहे। अशी तुम्ही पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या दिवशी सलग तुम्हाला 5 दिवस, 7 दिवस किंवा जेवढे दिवस पूजा करायची अशी रोज पूजा करायची। आता यामध्ये जे कलशाचं पाणी आहे ते रोज बदलायचं का तर नाही, 5-6 दिवस झाले त्याच्यानंतर तुम्ही पाणी बदललं तरी चालेल किंवा मग तुम्हाला असं वाटतंय की आपल्या घरामध्ये किंवा त्या गहू ठेवले त्याला 1-2 किडे लागले किंवा काय झाले तर तुम्ही गहू बदलू शकता, तांदळाला काही झालंय तर तेही बदलू शकता, पण रोज बदलायची गरज नाही। तुम्हाला जेव्हा वाटतंय की पानं खराब झाली तर मग पानं तुम्ही 3-4 दिवसाला बदलले तरीही चालते। म्हणजे हे कंटिन्यू तुम्हाला रोज कोणतंच मांडणी करायची गरज नाही किंवा काही नाही। हां, तुमच्याकडनं काही सांडलंय त्याच्यावर किंवा काही प्रॉब्लेम झालाय तर संपूर्ण मांडणी तुम्ही पुन्हा एकदा काढून मांडली तरीही चालणार आहे। जोपर्यंत तुम्ही त्याची उत्तर पूजा करत नाही तोपर्यंत ही मांडणी
तशीच ठेवली तरीही चालते। फक्त तुम्हाला काही अडचण आली, सांडलं, खराब झालं, त्यावेळेस ही मांडणी तुम्ही हलवू शकता। म्हणजे तुमच्या मनामध्ये कोणताच प्रश्न ठेवू नका की एकदा जर मांडलं, काही अडचण आली, सांडलं, तर मग मांडणी हलवायची नाही का? हलवू शकता, काही हरकत नाही। तर तुमच्या पद्धतीने, अशा पद्धतीने तुम्ही पूजा करू शकतात। आता या ठिकाणी कोणी करायचे आणि कसे करायचे हे तुम्हाला समजलं असेल। केव्हा करायचं? दिवसभरामध्ये तुम्ही हे सत्यनारायण फक्त संध्याकाळच्या वेळेस म्हणजे प्रदोष समयी ही पूजा करायची आहे। प्रदोष समयी म्हणजे संध्याकाळी 4 ते 5 वाजेनंतर तुम्ही या पूजेला सुरुवात करू शकता। अगदी अर्धा तासामध्ये ही पूजा होते। आता रोज रोज केलं तर स्पीड नक्कीच वाढतो आपला, आणि दर महिन्याला आपण करत असतो म्हणून याबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती असते। तर प्रदोष समयी म्हणजे रोज ज्या वेळेस केलं त्याच वेळेस ही पूजा करायची आहे। काही अडचण आली आणि त्याच वेळेस नाही वाचन करायला जमलं तर थोडासा मागे पुढे वेळ झाला तर काहीही हरकत नाही, आणि संध्याकाळी काहीतरी काम आहे मग जमणार नाही पोथी वाचायला, तर त्यावेळेस तुम्ही एखाद दिवशी तुम्ही अगोदर वाचली किंवा दुपारी किंवा सकाळी वाचली तरी काहीही हरकत नाही। फक्त रोजच्या रोज तुम्हाला तुमची सेवा ही झालीच पाहिजे। आता या ठिकाणी का करावे बघा, आपल्या कोणत्याही अडचणी असतात किंवा आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये यश मिळत नाही, काहीतरी करिअर करायचे, काहीतरी स्वप्न पूर्ण करायचंय, घराचं असू द्या, लग्नाचं असू द्या किंवा काही असू द्या, तर या ठिकाणी हा संकल्प जो असतो आपला तो पूर्ण करण्यासाठी सत्यनारायण हे व्रत केलं जातं। आपल्या बऱ्याचशा स्वामी भक्तांना या गोष्टीचा अनुभव आलेला आहे, आणि कृपा करून जे जे व्हिडिओ बघत असाल तुम्हाला या गोष्टीचा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा, म्हणजेच आपल्या इतर स्वामी भक्तांना देखील याचा अनुभव येतो। म्हणजेच काय, यांना हे सत्यनारायण व्रत करण्याची इच्छा निर्माण होते। ज्यांना माहीत नाही ते नक्कीच हे व्रत करतील आणि त्यांच्या देखील इच्छा पूर्ण होतील। तुमची कोणतीही इच्छा असू द्या, हे जे व्रत आहे हे व्रत करण्याच्या पहिल्याच दिवशी तुम्ही हातामध्ये पाणी आणि तांदूळ आणि थोडंसं फुलांच्या पाकळ्या किंवा एक फूल घेतला आणि आपला संकल्प सांगितला की माझा असा असा संकल्प आहे किंवा ही इच्छा आहे, ही पूर्ण होऊ दे। तुमचं नाव सांगा, गोत्र सांगा आणि तुमची इच्छा सांगा सत्यनारायण भगवानांना, आणि त्यानंतर पाणी ताम्हात सोडून द्या। हे फक्त तुम्हाला पहिल्याच दिवशी करायचं आहे, रोज रोज संकल्प करायचा नसतो, फक्त पहिल्याच दिवशी संकल्प करायचा असतो। आणि संकल्पयुक्त तुम्ही 5, 7, 9, 11, 21, 51, 108 तुम्हाला हवे तेवढे सत्यनारायण तुम्ही करू शकतात। बघा, बऱ्याच जणांना सत्यनारायणाच्या व्रताच्या पहिल्या दुसऱ्या दिवशीच अनुभव येतो, कुणाकुणाला पूर्ण झाल्यावर येतो। आपल्या सेवेनुसार हा आपल्याला अनुभव येत असतो, आणि काहींना अनुभव आला नाही म्हणून करायचं नाही असं करू नका। तुम्ही काहीच न मागता जरी ही व्रत केलं ना तरी तुमच्या इच्छा न सांगता पूर्ण होतात। इतका पॉवरफुल हे व्रत आहे की तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्कीच या गोष्टीवर विश्वास बसेल। म्हणून हे सत्यनारायण व्रत हे प्रत्येक स्वामी भक्ताने करावं, असे म्हणजे हे तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल। ही भगवान विष्णूंची इतकी आवडती सेवा आहे की ही सेवा केल्यामुळे बघा, मार्गशीर्ष महिना देखील आहे, माता लक्ष्मीचे देखील व्रत आपण करत आहोत, आणि यासोबतच आपण मार्गशीर्ष महिना असल्यामुळे सत्यनारायण व्रत देखील करत आहोत। म्हणजेच काय, आपण भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची एकत्रित सेवा करत आहोत। त्यानंतर हे सत्यनारायण हे जे व्रत आहे हे भगवान विष्णूंची सर्वात आवडती सेवा आहे, आणि ही आपल्या घरात झाल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरातून काढता पाया घेत नाही। माता लक्ष्मी अतिशय प्रसन्न होते या सेवेमुळे, कारण जिथे जिथे भगवान विष्णूंची सेवा घडते तिथे तिथे माता लक्ष्मी ही अखंड स्वरूपात वास करत असते। त्याचसोबत आपण त्यांचेही व्रत करत आहोत, म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी भगवान विष्णूंची ही आवडती सेवा तुम्ही नक्की करा। बघा, तुम्हाला नक्की यश मिळेल। सत्यनारायण व्रत कसं करावं, केव्हा करावं आणि का करावं याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेली आहे। तरी माझ्याकडून काही राहिलं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच विचारा। आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच महत्त्वाची माहिती सांगायची होती। पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।